दोडामार्गातल्या कुडाशे बोमवाडीच्या तिळारी धरणाचो कनाल शुक्रार फुटलो. फुडल्या 5 दिसां खातीर गोयच्या उदका पुरवणेक परिणाम जाव येता असो सध्या अदमास आसा. कार्यकारी अभियंतो विनायक जाधव हांनी दिल्ले म्हायती प्रमाण सुमार 40 वर्सां पोरनो कालवो इबाडला आनी ताचे दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीचेर सुरू जाला. दोडामार्गातल्या कुडाशे बोमवाडीच्या तिळारी धरणाचो कानाल फुटलो तेन्ना उदक रस्त्यार तशेंच शेतात रिगले. कांय प्रमाणात शेतांचेय लुकसाण जाला अशें कार्यकारी अभियंत्यान म्हायती दिल्या. सध्या उदकाचो प्रवाह थांबला आनी धरणा सावन गोंय शिमेमेरेन पुराय कालव्याची फुडली दुरुस्ती करपाची येवजण गोंय आनी महाराष्ट्र सरकारान आंखल्या. ह्या कालव्याचे काम खंडीत जाला आनी दुरुस्ती पुराय जावपाक सुमार 5 दीस लागतले असो अदमास आसा. ऐकात कार्यकारी अभियंत्यान दिल्ली पुराय माहिती. आज इथं तिलारी दावा कालव्यामध्ये किलोमीटर 14 मध्ये जो एक पाईपलाईन होती त्या पाईपलाईनमधली म्हणजे सीडी वर्क होतं त्या सीडी वर्कमधली एक पाईपलाईन थोडी क्रश झाल्यामुळं वरचे एम्बँकमेंट खाली बसलं आणि त्यामध्ये पाणी घुसल्यामुळं भराव त्या जवळचा वाहून गेला आहे. आता भरावातून मग पाणी वाहून गेल्यामुळं थोडंसं आजूबाजूच्या शेतीमध्ये आणि थोडंसं नुकसान झालेलं आहे. त्याची पंचनामे करतायत. आता हे काम करण्यासाठी आम्हाला गोव्याचं पाणी बंद करावं लागतं. त्याच्याशिवाय ते काम होऊ शकत नाही. तथापि 4 ते 5 दिवसात आमचं हे काम करण्याचं नियोजन आहे आणि आज त्याची खुदाईसुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. खुदाई जवळजवळ 100% संपलेली आहे. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत त्यातल्या जे 6 ते 7 पाईप आम्हाला लागणार आहे. तर त्या पाईप्स उद्या साईटला आल्यानंतर आम्ही त्याचं उद्या संध्याकाळपर्यंत बसवून घेऊन त्याचं आजूबाजूला कॉन्क्रीट करून हे काम आम्ही 4 ते 5 दिवसात पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. म्हणजे एक 4-5 वर्षाआधी पण असंच फुटलेलं कान्याळ इथे, पण त्याचं कारण काय फुटायचं ते? नाही, काय झालं, हा कालवा जवळजवळ 35 ते 40 वर्ष जुना आहे. नंतर ही माती आहे ती लॅटराईटची माती जी आहे त्यामध्ये पाणी पाझरते, कारण ही काळी माती नाही आहे. तर पाणी जो पाझरते त्यामुळं याला आम्ही पूर्वी लायनिंग केलेलं होतं, परंतु लायनिंगसुद्धा जवळजवळ 30 वर्ष झाल्यानंतर लायनिंग सर्व खराब झालेलं आणि पाणी भरावामध्ये पाझरते आणि पाझरलेलं पाणी जे आहे ते आपल्याबरोबर माती घेऊन वाहून घेऊन जाते आणि मग भरावामध्ये केविंग होतं आणि हे केविंग झाल्यामुळं भरावाला नुकसान होतं आणि मग काही ठिकाणी जिथं मोठे भराव आहेत त्या ठिकाणी हा कालवाफुटीचा धोका निर्माण होतो. काय नियोजन आहे, काय रिपेअरिंग वगैरे सगळं करायचं? तर याच्यासाठी हे सर्व कालवे जे आहेत साधारण उजवा, डावा आणि लिंक कालवा आणि बांधा शाखा कालवा असं एकूण 50 किलोमीटरची लांबी आहे. तर या पूर्ण लांबीचं रिनोव्हेशन म्हणतो आम्ही त्याला. पूर्ण लांबीमध्ये लायनिंग जे काय असे स्ट्रक्चर्स आहेत जिथे वीक झालेले आहेत त्याच्यामध्ये MS पाईप सरकवणे आणि ते स्ट्रक्चरचं स्ट्रेंथनिंग करणे ही सगळी कामं करण्यासाठी साधारण मागच्या वर्षी दोन्ही राज्यांची मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये 333 कोटीचा तो प्रोग्राम मंजूर झालेला आहे. त्याप्रमाणे आमच्या आता अंदाजपत्रक अंतिम स्थितीत आहेत. त्याला एक महिन्याभरात साधारण तांत्रिक मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस होऊन ती कामं पावसाळ्यानंतर ती कामं सुरू होण्याची शक्यता आहे. तिराळी धरणांतल्यान मेन उदक गोंयांत खंयसर येता त्या पॉयंटाचेर गेले आणि थंयच्यान स्टार्ट करीत करीत आमी कोलवाळे हांगासर म्हापसा पावले. म्हणजे दोडा मार्गा वयल्यान आमी कंप्लीट कॅनल आणि तेजें उदक कशें येता तुमी म्हणटले कारण आसा, सांगता मुद्दामून. कारण हे पळयत पळयत आमी कोलवाळे हांगासर पावले आणि ताजेर एकंदर ह्या हेजेरूय स्पेंड करता आसतना आमी 650 कोटी रुपया, उणू 300 कोटी रुपया आणि फुडल्या वर्सा 350 कोटी रुपया फक्त कॅनल आणि उदक हे PWDक दिवपाचो एक्क्याच हेजेर स्पेंड करता. म्हणजे हे कोणाक दिसचें ना आणि सांगल्या शिवाय कळचें ना. कारण तुम्ही म्हणटाले की उदीक म्हाका जर नळांतल्यान येवंक ना जाल्यार आमी आमच्या PWDच्या इंजिनियराक थोडे जाण गाळी सवन मेकळे आणि मातशो जर एक दीस चड येवंक ना जाल्यार आमदाराकूय कितें कितें म्हणून मेकळे. म्हणजे हो एक लोकांचो एटिट्यूड आसता. बट ताच्या फाटल्यान एक व्हडलें काम आमचे डिपार्टमेंटा ही जॉयंटली WRE आसतले, PWD आसतले हे करीत आसता. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकार.